मला पुरोगामित्व शिकवू नका. गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी करण्यात आलेले आंदोलनाला हिंसक वळण लागलं. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी गजापूर हद्दीतील अनेक घरांवर दगडफेक केली. तसेच त्या परिसरात असलेल्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली. आता या प्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संभाजीराजेंसह 500 जणांवर शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्याचे रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वाखाली आणि संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडावर आणि विशाळगडाच्या पायथ्याशी 2 वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली. मात्र या आंदोलनाला गालबोट लागलेला आहे. दगडफेक, जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. आता या प्रकरणी कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. या प्रकरणी आता एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. घडलं विशाळगडवर, विशाळगडच्या पायथ्याला. मी मुळीच त्याचं समर्थन करत नाही, पण हे घडलं का ह्याचे कारण तर शोधायला पाहिजे. अनेक संघटना अनेक दशकापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते. 1.5 वर्षाच्या अगोदर 4 डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी अनेक संघटना सगळी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो. विशाळगडची परिस्थिती पाहिली. इतकी महाभयानक परिस्थिती तिथं आहे, आजही आहे. मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान जशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात. म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोण कोण लोक असतील, कतलखाना ओपनली चालायचा. मग बकरी कापणं असतील, कोंबड्या कापणं असतील, अतिक्रमण पाहिजे तसं दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलंय. सरकारने अतिक्रमण केलंय. त्याच्यात माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे, प्रशासनाला माझा प्रश्न आहे. किल्ला हा पुरातत्व खात्याचा. पुरातत्व खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते. प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला, ग्रामपंचायत बांधलं, अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं. ओके करून टाकलं 2002ला. हे अतिक्रमण हे काढणार कोणी, कोणाची जबाबदारी आहे? म्हणून या 1.5 वर्षापासून मी सरकारच्या मागे आहे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे. लगेच एक खो गाठलाय का लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला. आणि कोर्टात विषय गेल्यावर सगळेजण असा भ्रम तयार करून ठेवलेला आहे की न्याय प्रविष्ट विषय आहे. तर न्याय प्रविष्ट विषय हा 158 जे अतिक्रमण सिद्ध झालेले आहेत, सरकारने सिद्ध केलेत आणि तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली आहे. या 158 पैकी 7 आणि 6 बोलू ना, त्या 7 आणि 6 हेच कोर्टात आहेत. बाकीच्यांना कुठलेही न्यायप्रविष्ट विषय नाही आहे. खाली सुद्धा जे गाळे आहे तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे, कैलाश पाटील म्हणून. कल्पेश पाटील एकच माणूस गेलाय. बाकीच्या अतिक्रमण तुम्ही का काढलं नाही? माझा सरकारला अनेक प्रश्न आहे, माझा प्रशासनाला अनेक प्रश्न आहे. तुम्ही काल निर्णय घेतला, काल काय निर्णय घेतला? आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल. घेतला ना निर्णय तुम्ही? शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला. मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो, मग अतिक्रमण तुम्ही या 1.5 वर्षात का काढलं नाही, हा माझा प्रश्न आहे. मला पुरोगामित्व शिकवतो एक माणूस इथला,
इथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोगामित्व शिकवतो, मला कोट करतो संभाजीराजे म्हणून. माझा प्रश्न येते ना की 1.5 वर्ष हा विशेष न्यायप्रविष्ट नसल्याने तुम्हाला कोणी सांगितलं न्यायप्रविष्ट विषय, मग आज परवानगी कशी मिळाली? म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तिने घेऊन टाकले का? बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालत आणि मला कोट करून, आणि तुम्ही पुरोगामित्व म्हणता. शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकू नये, मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झाला. भीमा कोरेगावचा ज्यावेळी संकट निर्माण झालं होतं, मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये, मी पार्लमेंटमध्ये संसदमध्ये बोललोय. शरद पवार साहेबांनी मी बोललोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.